तर पहा विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईंड पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय असं महत्त्वाचं की कुठल्याही पंचवार्षिक योजना अंतर्गत कुठले लोहपोलाद उद्योग स्थापन करण्यात आले, कारण एमपीएससी याच्यावरती सतत प्रश्न विचारताना दिसते आहे. तर लक्ष द्या. तर दुसऱ्या पंचवार्षिक योजना अंतर्गत 3 लोहपोलाद उद्योगांची स्थापना करण्यात आली. ते 3 लोहपोलाद उद्योग म्हणजे भिलाई लोहपोलाद उद्योग छत्तीसगडमध्ये रशियाच्या मदतीनं, रूरकेला लोहपोलाद उद्योग ओरिसामध्ये जर्मनीच्या मदतीनं आणि दुर्गापूर लोहपोलाद उद्योग पश्चिम बंगालमध्ये ब्रिटन, जर्मनी आणि रशियाच्या मदतीनं स्थापन करण्यात आलेले आहेत. नंतर जी चौथी पंचवार्षिक योजना आहे त्या चौथ्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत एका लोहपोलाद उद्योगाची स्थापना झाली, तो म्हणजे बोकारो लोहपोलाद उद्योग झारखंडमध्ये रशियाच्या मदतीनं स्थापन करण्यात आलेला आहे. आणि 6व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत 2 लोहपोलाद उद्योगांची स्थापना करण्यात आली. ते 2 लोहपोलाद उद्योग कुठले, तर सालेम तामिळनाडू आणि विशाखापट्टणम लोहपोलाद उद्योग आंध्र प्रदेशमध्ये स्थापन करण्यात आलेले आहेत. तर हे बिलकुल विसरू नका. ओके, आता हे जे लोहपोलाद उद्योग आहेत या लोहपोलाद उद्योगांची जसं की भिलाई, रूरकेला, दुर्गापूर हे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये, बोकारो चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये, विशाखापट्टणम आणि सालेम हे 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये स्थापन करण्यात आले. परंतु जास्तीत जास्त लोहपोलाद उद्योगांचं जे केंद्रीकरण आहे तुम्हाला याच एरियामध्ये झालेलं जास्त दिसतं किंवा प्रदेशामध्ये, जसं की छत्तीसगड, आंध्र प्रदेश, राईट, नंतर पश्चिम बंगाल, झारखंड इथं. याचं कारण काय आहे तिथं केंद्रीकरण होण्याचं? कारण की खनिज संपत्ती तिथं दगडी कोळसा आणि लोह खनिज किंवा इतर खनिज संपत्ती जी लोहपोलाद उद्योगासाठी लागते त्याची जी उपलब्धता आहे ती जास्त आहे, म्हणून त्याचं केंद्रीकरण तिथं झालेलं आहे. तर याच्यावरती पण प्रश्न येऊ शकतो. तर तुम्हाला जर कुठला कोर्स वगैरे जॉईन करायचा असेल तर तुम्ही मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा तुम्हाला याच्या पीडीएफ हव्या असतील तर या नंबरवरती मला मेसेज करा. मी तुम्हाला टेलिग्रामची लिंक सेंड करतो, तिथं तुम्हाला हे पीडीएफ मिळून जातील. सो थँक्यू सो मच.